ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक फंडा असतो का पुरस्कार. आता आम्हाला मनसरला एक 3 कोटीचा माझी वसुंधराचा पुरस्कार भेटलेला आहे. पण तुम्ही वास्तविकता पाहिली तर 3 कोटीचा आता शासनाने पुरस्कार दिला, पण त्याच्यासाठी जर तुम्ही खर्च बघितला तर जवळजवळ 4.5 कोटीच्या आसपास या महाशयांनी खर्च केलेला आहे. याच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामध्ये मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून एक फक्त टेंडर कॉपी दाखवतो. हे बीबी मोरे म्हणून एक ठेकेदार आहेत, तुमच्या नाशिक संगमनेर या भागातलेच आहेत. कारण आमच्याकडे जेवढे ठेकेदार आलेत हे तुमच्या भागातीलच होते. त्या बीबी मोरेला यांनी काम दिलंय 1/2/2024ला. या कामाची मुदत संपली, 9 महिन्याची मुदत होती. 9 महिन्यात याची मुदत संपली. पण ह्या महाशयांनी काम चालू करताना टाउन प्लॅनिंग, कारण ते इमारत होती, त्या इमारतीला टाउन प्लॅनिंगची कुठलीही परमिशन घेतली नाही. टाउन प्लॅनिंगची परमिशन आली आम्हाला 10/12/2024ला. म्हणजे त्या कामाची मुदत संपल्यानंतर आम्हाला टाउन प्लॅनिंगची परमिशन आली. तरी त्यांनी आधी काम चालू केलं होतं. आणि वास्तविकता जर तुम्ही पाहिलं तर 31 ऑक्टोबर आणि 3 डिसेंबर रोजी त्या म्हणजे टाउन प्लॅनिंगची परमिशन यायच्या आधी त्या संबंधित ठेकेदाराला 1 कोटी पेमेंटसुद्धा या महाशयांनी अदा केलं होतं. असे त्याचे कागदावरचे भरपूर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहेत. टेंडरमध्ये तो अशी एक गंमत चांगली करतो. आता ह्या टेंडर वर्कमध्ये तुम्ही जर तुलनात्मक तक्ते बघितले, म्हणजे आपण टेक्निकल बीड म्हणतो, की टेक्निकल बीड जर पाहिली तर इथं समजा किती 4 ठेकेदारांनी भरलेले आहे. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, वळसे पाटील कन्स्ट्रक्शन, भीमाशंकर एंटरप्राइजेस, तन्मय एंटरप्राइजेस आणि किशोर बालगरे. या 4 मध्ये म्हणजे एक सगळ्या ठेकेदारांची चेन करायची. बरं, याच्यातले बहुतांश ठेकेदार बीबी मोरे, DM हे कातोरे, हे सगळे संगमनेर वगैरे या भागातील आहे. यांची एकमेकात चेन केलेली आहे. आणि आतापर्यंत जेवढी 70, 80, 100 कोटीची टेंडर झाली ती 0.0 मध्येच झाली. कुठलीही स्पर्धा झाली नाही. हे स्पर्धा न होण्याचं कारण काय? समजा आता तुम्ही तुलनात्मक तक्ता बघितला तर हे टेंडर भेटले वळसे पाटील कन्स्ट्रक्शनला. याच्यात डिस्क्वालिफाय कोण आहे? त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनवाला डिस्क्वालिफाय केलाय. याची तारीख आहे 5/9/2024. आणि समजा 11/7/2024ला दुसरे टेंडर झाले. म्हणजे 2 महिन्यापूर्वी डिस्क्वालिफाय असलेला माणूस त्याच्या नावावर लगेच 2 महिन्यात त्याचे पेपर कसे काय रेडी होतात? म्हणजे फक्त चेन करायची, बाहेरच्या माणसाला त्याच्यात एंट्री होऊन द्यायची नाही. आणि फक्त संबंधित ठेकेदारांनाच. बरं, ही टेंडर पाहिली तर प्रत्येक टेंडर 2-2, 3-3, 4-4 कोटीची टेंडर आहेत. आणि सगळी टेंडर शासनाच्या डोळ्यात धुळीपेट करून 0.0 मध्येच केलेली आहे. एकही टेंडर बिलो गेलं नाही. याच्या विरुद्ध मी, आणि हे सगळे क्लब टेंडर आहेत. म्हणजे क्लब टेंडर करायचं आणि म्हणजे क्लब टेंडर केल्याचा अधिकाऱ्याला आणि राजकीय पुढाऱ्यांना फायदा काय होतो? 10 जणांकडून कमिशन घेण्यापेक्षा एकाकडून कमिशन घेतलेलं कधी फायद्याचं. असं करीत जवळजवळ त्यांनी जवळ माझा अंदाजे 20 ते 30 कोटी रुपये कमवलेत. त्याच्यातले 2 कोटी रुपये इथं देऊन बदली करून या ठिकाणी बसलेला आहे.